सरकार हे लवकरच कोसळणार आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जर त्यांची साथ सोडली तर मोदी सरकार लवकरच कोसळेल. या संदर्भाचा महत्त्वपूर्ण दावा नेमका कुणी आणि का केलाय पाहूया. राज्यात विधानसभा निवडणुकींची घोषणा कधीही होऊ शकते. सध्याचं वातावरण पाहता राज्यात सत्ता बदल अटळ असल्याचा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. शिवाय हरियाणातही काँग्रेसची सत्ता येत आहे असंही चव्हाण म्हणालेत. जर या दोन राज्यात सत्तांतर झालं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातील जर या दोन राज्यात सत्तांतर झालं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार कोसळेल असं भाकीत त्यांनी केलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतील असा दावा चव्हाण यांनी केलाय. सध्याचं मोदी सरकार चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर उभं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार 13 महिन्यात कोसळलं होतं याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं जर राज्यात सत्तांतर घडवून आणलं तर हे शक्य आहे असंही ते म्हणालेत. सध्याच्या स्थितीत मोदी सरकार फार काळ टिकणार नाही. हरियाणा आणि महाराष्ट्रातलं सत्तांतर पाहून चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे सरकारमधून बाहेर पडतील असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे या विषयांवर विविध ठिकाणी चर्चांना मोठं उधाण आलंय.